डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 27 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे. 27 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 27 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड केलेले आहे. 9 आपला काय आहे? डिव्हिडंड आहे. तर 9 च्या टेबल मध्ये 27 येतात का ते आपल्याला बघायचं आहे. तर 9 च्या टेबल मध्ये 27 येतात. डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. तर 9 कितीचा 27 येतात? तर 9 3 चा 27. मग 3 आपल्याला ऍड करायचं आहे आणि लेस आपल्याला 27 करायचं आहे. लेस आपण 27 केलेला आहे. इकडे आपल्याला 0 आलेले आहे. हे आपलं आन्सर आहे. किती? 3 आपला आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, हे एक्झाम्पल खूप इझी मेथडने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 50 डिवाइडेड बाय 5 हे आपलं एक्झाम्पल आहे. 50 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. हे 5 आणि हा 0 50. तर 5 च्या टेबल मध्ये 50 येतात का? तर 5 च्या टेबल मध्ये 50 येतात. 5 10 जा 50 म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. 10 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 50 करायचे आहे. लेस आपण 50 केलेले आहे. इकडे 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर किती आहे आपलं? 10 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आपला आता लास्ट एक्झाम्पल बाकी आहे. एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. एक्झाम्पल आहे आपलं 16 डिवाइडेड बाय 4 हे आपलं एक्झाम्पल आहे. 16 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. तो आपला डिव्हिडंड आहे. ओके, 16 आपण ऍड केलेले आहे. आपला डिवाइजर किती आहे? 4 आहे. 4 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात. तर 4 4 जा 16 म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. मग 4 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 16 करायचे आहे. लेस आपण 16 केलेले आहे. इकडे आपलं 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 4 4 आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपली सगळी एक्झाम्पल सॉल्व झालेली आहेत.